हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे साऊसोबत कोण खेळत आहे? आमचा राम. त्याचं नाव युवराज आहे, आम्ही त्याला प्रेमाने राम बोलतो. आणि हे बघा, दोघं भावांची काय मस्ती चाललेली आहे. दिवसभरात ना इतक्या टाईम साऊ 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 नाव घेऊन, साऊ नाही बोलता येतं मला, आम्ही फाऊ बोलतो, फाऊ. आणि अचानक सरप्राईज दिलेला आहे त्याने आणि रामने आणि रामच्या ममाने. म्हणजे ही माझी छोटी बहीण आहे रिंकू आणि हा तिचा मुलगा. हे बघा, दोघं भाऊ बघा, दिसायला एकदम सारखेच दिसतात, फक्त उंचीमध्ये डिफरंट आहे बस. मस्ती 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 आणि मस्तीच चाललेली आल्यापासून, फक्त मस्ती चाललेली आहे बस, बाकी दुसरं काहीही नाही. आणि इकडे खूप दिवसांनी आमच्या घरामध्ये बेबींचे गाणे लागलेले आहेत, कारण साऊ जसा समजदार झाला तेव्हापासून तर ह्या गोष्टी बघणं तो विसरूनच गेला. जास्तीत जास्त सौरभ जोशीचे व्हिडिओज, माऊली, या अशा सगळ्या गोष्टी बघण्यातच आम्ही खूप दंग असतो. हे बघा, आणि हे गाणे आम्हाला खूप आवडतात. आणि इकडे गाडीची ट्रायल घेताना गाडी मागे पुढे जाते, घाबरतो तो इतका आहे ना. गाडीचे काय हाल केले बघा आम्ही महिन्याभरामध्ये, अगदी तोडून तोडून टाकली आहे. आणि इकडे बेबो, साऊ आणि आर्यन त्यांचं मस्त जेवण चाललेलं आहे. तर आज जेवणामध्ये आम्ही बनवलेलं आहे नॉनव्हेज. आमच्या घरात कोणीही पाहुणे आले तर बऱ्यापैकी 80% तर नॉनव्हेजच असतं. व्हेजवाले तर खूपच कमी आहे, खूपच. तुम्ही बघालच, कोणीही पाहुणे जर आले ना, जेवणाचा कार्यक्रम राहिला तर हा मेनू अगदी फिक्स आहे. आता आम्ही सगळे जेवायला बसतोय, कारण रात्रीचे वाजलेले आहेत 10. तर आता एकेकाला त्यांना वेगळं, आपल्याला वेगळं देण्यापेक्षा आम्ही सगळेच एकत्र बसतोय. आर्याचे पप्पा, अमित आणि रिंकू, मी. आमच्या सगळ्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर उद्या सकाळचा मेनू करायला घेतला आहे. आणि हे रिंकूने खूप सारे आणलेले चिकू. आणि इकडे उद्याचा आहे इडली, चटणी, डोसा, या सगळ्या गोष्टी मी आता करून येणार आहे उद्यासाठी. उद्याचा मेनू हाच असणार आहे. एका बॅटरपासून 3 ते 4 वस्तू कशा तयार करायच्या हे आम्हा गृहिणींकडनं शिकून घ्यावं. आता हे पूर्ण मिक्स केलं आहे आणि हे भरपूर झाल्यामुळे 2 ठिकाणी केलं आहे, कारण रात्रभरातनं ते इतकं फर्मंट होतं ना की डायरेक्ट खाली येऊन लागतं. हे बघा, अगदी छान असं बारीक बॅटर प्रॉपर मिक्स झालेलं आहे. आत्तापासूनच बबल्स यायला लागले त्याच्यावरती. आणि हे आता रात्रपैकी मस्त आराम करेल. सकाळपासून त्याच्यापासून आपण भरपूर काही वेगवेगळ्या गोष्टी बनवू. आणि आता हा पूर्ण किचन आवरून झाला आहे माझा. आणि इकडे हा पसारा तसाच आहे ॲज युज्युअल, पण आता बघेल तो उद्या वगैरे आवरेल मी. इथे आम्ही दादा सांगताय की रोज बेबू बेबू आणि साऊ साऊ त्याचं असतं, म्हणजे रोज त्याला आठवण येते, म्हणजे येतेच. आता हे मस्त आईस्क्रीम खाते. आमची आईस्क्रीम खाण्याची पद्धत तर खूपच वेगळी, कोणाजवळ जाऊन बसायचं नाही आहे आम्हाला. आता रात्रीच्या जवळजवळ 12 वाजले आणि इथे सगळे आईस्क्रीम खाऊन गप्पा मारत आहे मस्त. आणि आता थोड्या वेळात आम्ही सगळे झोपायला जाणार आणि नेक्स्ट डेला बघू आपण काय काय होतं, काय काय नाही ते. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग.
आता आज सकाळी आता काय बनणार, काल तर आपण बॅटर बनवलेलं, त्या बॅटरपासून फर्स्ट इडली बनवून घेणार मी मस्त. ही चालली इडली आता मस्त छान होण्यासाठी. यात मी काय नाही, फक्त मीठ आणि थोडासा सोडा टाकला बस याच्यामध्ये, कारण खूप छान या दिवसांमध्ये तर खूपच छान फर्मंट होतात या सगळ्या गोष्टी आणि फुगतात पण खूप छान. वेगवेगळ्या पद्धती आहे, खूप वेगवेगळ्या, म्हणजे कोण काय टाकतं तर कोण काय. मी तर फक्त 2च माझ्या गोष्टी फिक्स असतात, डाळ आणि मेन तांदूळ, ह्या 2 गोष्टी बस. बाकी दुसरं काहीच टाकत नाही, काहीच ॲड करत नाही मी त्याच्यामध्ये. आणि आता ही मस्त इडली आपली ठेवलेली आहे. आता इथे आमची चहाची पार्टी, म्हणजे रिंकू आणि मी, आमच्या दोघींसाठी हे हा चहा टोस्ट. सकाळी मस्त सगळेच झोपलेले आहे, आम्ही दोघी उठलेलो आहोत आणि आता हे आम्ही मस्तपैकी चहा घेणार. आमचा चहा म्हणजे चिंचोल्याला जर गेलो ना आम्ही सगळ्या बहिणी, चुलत बहिणी सगळ्या आम्ही जमलो ना, तर आमचा चहा सगळ्यांचा एकत्र असतो. म्हणजे कोणी एकटे चहा घेणारच नाही, सकाळ आणि संध्याकाळ. मोस्टली जेवणसुद्धा आमचं सगळ्यांचं एकत्र असतं. आता मी इकडे आप्पे करायला घेते, थोडंसं मीठ आणि थोडासा सोडा टाकते त्याच्यामध्ये आणि अजून थोडंसं पाणी टाकेल, म्हणजे प्रॉपर मिक्स व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकून छान आप्प्याच्या भांड्यांमध्ये ते लावून घेणार मी. आणि दुसरीकडे सांबर आणि चटणी तर मी करून ठेवलेली आहे. सकाळी अगोदर त्या 2 गोष्टी केल्या, म्हणजे हे करायला वेळ नाही लागत. मस्त तेलाचा आवाज येतो ना, चरचर. हे आमच्या आईंचं भांडं आहे, म्हणजे इतकं जड आहे ना, लोखंडी आहे पूर्ण, पण आप्पे इतके सुंदर होतात. म्हणजे असं म्हणा, आर्याच्या पप्पा लहान असतानाचं हे भांडं आहे. आणि हे मस्त आता सुरीने सगळे उलटे करून घेणार, कारण एक साईड भाजल्या गेली आहे, दुसरी साईड आता भाजायला पाहिजे. हे बघा किती मस्त छान भाजलीत आणि किती इझी निघत आहे, असं खूप चिपकत नाही आहे, काहीच नाही आहे. तुम्ही पण सांगा, तुम्ही आप्पे तुमच्या घरी कोणत्या पद्धतीने बनवतात, म्हणजे स्पेशल आप्प्यांचं पीठ वगैरे पण बनवतात की काय? अशी काही रेसिपी असेल तर प्लीज माझ्यासोबत शेअर करा, कारण माझं तर एकदम सिम्पल बॅटर आहे. जे इडलीचं असेल ते त्याच्यातच आप्पे, त्याच्यातच डोसे, त्यातच सगळ्या काही गोष्टी साऊथ इंडियन. आता ही माझी मस्त साऊथ इंडियन थाळी रेडी झाली आहे. सांबर, चटणी वगैरे सगळ्या काही गोष्टी. तर सगळेजण नाश्ता करणार आणि लगेचच निघणार, कारण त्यांना जायचं होतं, पुढे काही कामं होते बरेच. आणि आता हा बघा किती, म्हणजे त्याला असं वाटतं की ही मला इथे ठेवून घेते, एवढा आरडाओरडा करतोय ना. अरे म्हटलं 2 मिनटं तर गोदीमध्ये थांब माझ्या. आपण नाही, आई आणि पप्पा सोडून जाता की काय मला. आणि मला मावशी नाही बोलत, मला मम्मी बोलते. आणि आर्याच्या पप्पांना पप्पा. बाय झाले, चालले त्यांच्या घरी. बाय 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 बाय. आता ते गेल्यानंतर इकडे मस्त चाललंय आमचं TV बघायचं काम, एकदम छान. तर ॲज नेहमीप्रमाणेच आपलं सौरभ जोशी तिकडे ॲड शूटिंगला चाललेले आहे, त्यांची फर्स्ट ॲड शूटिंग आहे. आणि आज मी दुसरं काहीच नाही बनवणार आहे, तर आपली सिम्पल सोबर खिचडी बनवणार आहे. आणि आज शांती बाबत झाली, भाजी पोळी रोज फक्त खिचडी बनवणार. मस्त आता खिचडी बनवायला घेतली आहे. तेल तापलं, त्यात मस्त जिरे, मोहरी, हळद, हिंग, लसूण आणि आपले हे शेंगदाणे राव, कांदे राव आणि बटाटे राव, यांच्याशिवाय ते खिचडी पूर्णच नसते. कढीपत्ता आणि बाकी जाणार सगळे आपले मसाले. आता हे मीठ, हळद
आपला बाहेरचा एक गरम मसाला आणि घरचा काळा मसाला, मसालेदार खिचडी बनवायची आपल्याला छान अशी. आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी म्हणजे मसाले छान शिजतील. हे गेलं पाणी. आता हे चांगलं हलवून घेणार आणि एंडला आपले तांदूळ जाणार त्याच्यामध्ये. 2 वाटी तांदूळ घेतलेत तर मी 4 वाटी पाणी घेणार प्लसमध्ये. आणि आता मस्त कुकर राव त्यांच्या शिट्ट्या देणार 2-3. ते त्यांच्या शिट्ट्या देत होते तर म्हटलं चला बॅटर उरलेलं आहे तर मग काहीतरी करायलाच पाहिजे. मग हे छोटे छोटे उत्तप्पे मी केले. सगळ्यांनीच खाल्ले कारण थोडी चटणी आणि सांबार पण बाकी होतं. हे बघा खिचडी आणि आपला मिनी उत्तप्पा. थोडासा साईडने माझा थोडासा क्रॅक झाला आहे तो. आता जेवण वगैरे झालं आणि इकडे आता आमचा फुल मस्ती टाईम चालू. हे 24 तास असं फुल मस्तीमध्ये असतात. बेबो आणि साऊ. आर्या काय नाही, तिची टी व्ही आणि ती नो डिस्टर्ब प्लीज. आणि इकडे आमच्या घरातला एकमेव असा एक व्यक्ती आहे ना, तो शांत बसत नाही. तो म्हणजे साऊ आणि सेकंड म्हणजे बेबो. एक वेळ साऊ तरी ऐकेल पण बेबो ऐकणारच नाही. चला तर मग भेटूया अशा छानशा एक व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाय, गुड नाईट.